मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आता मी सकाळी सकाळी रेडी झालेली आहे तलव्यांच्या मागे जायला. आता वेट करते कधी निघतायत. आणि इथे डुग्गू बघा आता झोपलाय, म्हणजे झोपेतून उठलाय. हाय गाईज कर बेबी, कर. नाही करत आहे. आता भेटू तलवे निघाल्यावर. आणि माझा लुक कसा आहे ते पण मला कमेंट करून सांगा. दुदू मम्मा कशी दिसते? थँक्यू दुदू. तलवे निघालेले आहेत. आता मी चालली आरतीचं ताट घेऊन गावात, आणि मग भेटू डायरेक्ट म्हसोबाच्या इथे. आणि आजच्या दिवसात आम्ही किती मजा करतो आणि तलवे कसे निघतात ते बघण्यासाठी माझा ब्लॉग कंटिन्यू करा. आणि मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
पालखी म्हसोबा देवाची न चिकणगर गावाची पालखी म्हसोबा देवाची न चिकणगर गावाची पालखी म्हसोबा देवाची न चिकणगर गावाची म्हसोबा देवाची न चिकणगर गावाची पालखी म्हसोबा देवाची न चिकणगर गावाची पालखी म्हसोबा देवाची न चिकणगर गावाची पंचकृषीत गाजते कीर्ती माझ्या रायाची पंचकृषीत गाजते कीर्ती माझ्या रायाची पालखी म्हसोबा देवाची न चिकणगर गावाची 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 हॅलो गाईज, आता सगळीकडून दर्शन झालेलं आहे आमचं. आता आम्ही चाललो घरी आणि गावठी प्यायला नाही. आणि घरी गेल्यावर परत म्हसोबाला नैवेद्य करतोय, ते दाखवते मी तुम्हाला. तिरपणी, त्याला काय बोलतात? तिरपणी बोलतात त्याला. सॉरी. चला भेटू आता घरी गेल्यावर. आणि माझा अवतार बघा गुलाला मध्ये कसं झालाय. कशी असते ते सांग त्यांना कसली. हा, आता मी व्लॉग करेन तेव्हा दाखवेन ना. डुगू हाय गाईज कर. इथे ना डुगू फुगलाय, कारण की त्याला जत्रेत जायचं होतं आणि भर दुपारी कोणाची जत्रा असते है ना डुगू. चला आता भेटू घरी गेल्यावर. हाय गाईज, आता मी ना तिरपणी बनवतो, म्हणजे देवासाठी तिरपणी असते ती बनवतो. एक मिनिट मी रेसिपी दाखवते. आणि तिरपणी आहे ना कधीच फोडणीला टाकायची नाही. फोडणीला देवाला नैवेद्य फोडणीचा देत नाही, म्हणून ते असंच मसाले टाकत ठेवलेत. सॉरी टाकतायत हळद, मसाला, गरम मसाला आणि लसूण, आणि त्याच्यावर झाकण देऊन ठेवायचं. तेल पण ह्याच्यातच टाकायचं. असं मिक्स करायचं
आणि त्याच्यात थोडंसं शिजायला पाणी ठेवायचं. आणि तो जाईल आता गॅसवर. इथे आता मलिंदा करत घेतलाय. आता कोण करेल? ताईसा आता मलिंदा करतील. देवाला आम्ही नारळ फोडलेले आणि मी सकाळी तांदूळ भाजलेले ना, तर त्याचा मलिंदा करत घेतलाय. आणि त्याच्यात तूप, काय खोबरं, वेलची, दालचिनी, गूळ आणि थोडंसं दूध. तूप बोलली. आणि हा देवाचा प्रसाद एकदम भारी लागतो. आमची भांडणं होतात त्याच्यावरनं. ही बघा, ही तिरपणी झाली अशी. आता हा नैवेद्य मसोबा देवाला जाईल. आणि त्याच्यासोबत दारू आणि काय, पाणी. दारू आणि पाणी हे कंपल्सरी मसोबा देवाला न्यायला लागतं. ही दारू आणि ही तिरपणी. आणि ऐक, जर तिकडे जाशील तर चाललो येतो असं काय बोलायचं नाही. हा का? हा का? काहीच नाही बोलायचं. सरळ मागे बघू नका बघा. नैवेद्य दाखवायचं आणि यायचं. आणि मागे नाही बघायचं. हा का? पाण्याची बॉटल कुठे दिली तुला आता इथं. आता इथे सुक्कं मटण घालत घेतलं, चिकन. एकीकडे रस्सा होतोय, एकीकडे सुक्कं चिकन होतंय. हे बघा, हे मलिंद्याचे लाडू तयार झालेले आहेत आणि सगळे आम्ही आता एक एक खातो. आता ही तिरपणी आणि देवाचा लाडू मी खायला घेतलाय. आणि या तिरपणीला जी टेस्ट आहे ना, ती कधीच अशी टेस्ट येत नाही. या तिरपणीसाठी आम्ही असं कधी भेटते असं होतंय आम्हाला. हा लाडू आज जसा होतोय ना जत्रेच्या दिवशी, तसा कधीच होत नाही. आणि ही तिरपणी पण आज जशी होते ना तशी कधीच होत नाही. तुम्ही काहीही करा, पण आजच्यासारखी टेस्ट येणारच नाही. चला आता मी प्रसाद खाऊन घेते. म्हणून सांगा त्याला घेऊन जा बाबा. हे बघा, आत्ताचा मेनू रेडी झालेला आहे आणि आम्ही सगळे जेवायला बसलोय. इथे सुकं चिकन आहे, इथे रशाचं चिकन आहे आणि हा भात आहे. आता आम्ही जेवतो. हाय गाईज, संध्याकाळी उठली, फ्रेश झाली आणि रेडी तर झाली आहे. पण मी जत्रेला जाणार नाही आहे, कारण की माझे भयंकर असे पाय दुखत आहेत. जत्रेला जायचं पण आहे आणि पाय दुखत आहेत म्हणून नाही पण जायचं आहे. तर बघू, जर वाटलं तर जाईन, नाही तर नाही जाणार. आणि ह्यांना मी ताडी सांगितलेली आणायला. हे बघा, ताडी सांगितलेली आणायला, तर ह्यांनी ताडी आणली आहे. ती ताडी पिती आहे मस्त. आणि जत्रेत गेली तर जत्रेत काय काय किती गर्दी आहे ते तुम्हाला दाखवेन. माझा असाच ब्लॉग कंटिन्यू करा. हॅलो गाईज, आता सगळं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आत्ताच मी फ्रेश होऊन बसली आहे. आणि मी जत्रेत गेलेली पण काय घेतलं नाही आहे आणि असं दाखवण्यासारखं असं काहीच नव्हतं. म्हणून मी काय शूट वगैरे केलं नाही. तर भयंकर असे पाय पण दुखत आहेत आणि झोप पण आली आहे, कारण की सकाळी ते तलव्यांच्या पाठी जाता जाताच एवढे पाय दुखत होते आणि भयंकर असं ऊन पण लागत होतं. सो इथेच मी माझा व्लॉग एंड करते आहे. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.
ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि असंच मला सपोर्ट करा. बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम. ओके, मी थँक